हाय गाईस, श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी गौ. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे. पहिली गोष्ट, माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीला सो सॉरी. यावेळेस मी कळवलं नाही की मी ब्लॉग का टाकणार नाही आहे. कारण असं होतं की शर्विलची एक्झाम होती 11वीची. तर शर्विलचा अभ्यास होता म्हणून मग तुम्हाला तर माहिती आहे, ज्यावेळेस शर्विलचे एक्झाम असते त्यावेळेस मी थांबवते. कारण की जेवढं आपल्याला यूट्यूब फॅमिली जेवढी गरजेची आहे तेवढं शर्विलचा पेपरही खूप महत्त्वाचे आहे. त्याचं बोलतात ना, लाईफची खूप मोठं त्याचं हे आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय बोलतात की काय बोलतात ना, आपण अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये अजिबात हलगर्जीपणा करू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की मी त्यावेळेस नाही टाकत ब्लॉग बनवून. तर त्याच्यामधूनही मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मला तुम्हाला सांगायला आणि तुमच्याकडे शेअर करायला फार आवडेल. तर मग मी कांदा म्हणजे असं सगळं माझ्याकडे गावचं येत असतं. तर मग मी ते सगळं विकते, घरातून विकते. कांदा, लसूण, फ्रूट्स वगैरे असतात माझ्याकडे. तर माझा तो एक बिझनेस चालू आहे घरातून, मी तेही करते. आणि तुम्हाला तर माहिती आहे, साड्या वगैरे विकते. आता हे सगळं मी घरातूनच करते. आणि आता 1 महिना मला मुलांना सुट्टी असणार शाळेच्या. तर मग मी घरातून काय करायचं, तर मग मी घरातून आता हा बिझनेस चालू केला आहे. आणि समर्थांच्या आशीर्वादाने अशीच मला देव बुद्धी देव आणि मी अशीच काम करत राहू. समर्थांच्या चरणी माझी हीच प्रार्थना आहे की देवा, मला तू काम करायला ताकद दे आणि मला माझे हात कोणाकडे पसरायला लावू नको. मला असं कोणाकडे ठेवू नको. मला असंच ठेव की मी सगळ्यांना देऊ शकते. आणि मला असं कोणाकडे मागण्यासाठी करू नकोस. मला देण्यामध्ये ठेव, मला मागण्यात नको ठेवू. मागण्यात म्हणजे बोलतात ना, एक वेळ असतो आपल्याकडे काही प्रसंग आले की आपण मागतो कोणाकडे. तर मला आता असं वाटतंय की समर्थांनी मला एवढी ताकद द्यावी की मी माझी मेहनत करून आणि माझं जे स्ट्रगल आहे ते सगळं मी करून त्याच्यातून मला बाहेर यायचं आहे. आणि आज मी काही अशा गोष्टी आहेत की त्याच्यातून मी काहीतरी शिकली आहे. तर मला असं वाटतंय की आता मला भरपूर सारे धोके पण भेटले आहेत. पार्टनरशिपमध्ये बोला, अजून असं खूप सारं आहे. मला त्याच्यामध्ये धोके भेटलेले आहेत. तर मला विश्वासघात झालेला आहे. म्हणून मला आता ते सगळं करायचं नाही आहे. तर मग आपण पुढे परत शिकूया कंटिन्यू. धोका म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मला असा धोका मिळाला ना की आपण एवढा विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासाला तडा जातो. आणि मला नाही माहिती मी ब्लॉगमध्ये बोलली आहे की नाही बोलली आहे, पण मी ज्या गोष्टी म्हणजे ज्या लोकांवरती विश्वास ठेवलेला, असा विश्वास होता की मला मी स्वप्न डोळे बंद केलं ना तरी मला वाटलं नव्हतं की एवढा मोठा धोका भेटेल. तर झालं, जाऊ देत. मला असं वाटतं की समर्थांचं असं आहे, जे पण होतं आणि जे लांब थोड्या वेळानंतर का कळतं किंवा थोडं सगळं आपलं तेव्हा संपलेलं असतं असं तेव्हा का कळतं, त्याच्यामध्ये मला हे माहिती आहे की देवाने सांगितलं आहे थोडं उशिरा कळतं ना. तर माणसाच्या मनातलं, त्याच्या मनात किती काळं आहे ना हे कळण्यासाठी एवढा वेळ गेला. तर ठीक आहे, जाऊ देत. भेटतात धोके आणि भेटले धोके, पण मी त्याच्यातूनही समर्थाने मला उभं राहण्याची ताकद दिली आहे. हे मी समर्थाच्या चरणी नतमस्तक होऊन सांगते की जोपर्यंत समर्थांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहे तोपर्यंत मी सगळ्या बोलतात ना प्रसंगाला सामोरे जाणार. जोपर्यंत समर्थ आहे तोपर्यंत. आणि मला माहिती आहे माझ्या समर्थांचा आशीर्वाद माझ्यावरती राहणार. कारण की आमच्या समर्थांचे एक बोल आहे की आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं वाईट होणार नाही. आपले कर्म चांगले असले की आपले कर्मही बोलतो ना, तेरे कर्म है काला तो क्या करेगा उपरवाला. तर माझे कर्म आहेत चांगले, तर माझा देवही माझ्या पाठीशी आहे. तर असं सगळं आहे शेड्यूल. मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण झालं आहे माझं. बिझनेसमध्ये पण मला धोका भेटलेला आहे. 1 रुपयाचाही फायदा नाही, त्याच्यातही धोका भेटलेला आहे. पण ठीक आहे, जे पण होतं चांगल्यासाठी होतं. आणि आत्ता मी
जेही काही करते आणि मी पहिलेही करत होती तर मी माझ्या जीवावरच करत होती. समर्थांचा आशीर्वाद असल्यामुळे मी एकटी खूप मेहनत करून खाऊ शकते. मला फक्त देवाच्या चरणी हीच प्रार्थना की माझे हात पाय व्यवस्थित ठेव की मी कमवून खाऊ शकते आणि मी माझ्या फॅमिलीला सांभाळू शकते. बस मला दुसरं काही नको आहे आणि हेच असावं आणि हीच अपेक्षा आहे. बाकी माझी काही अपेक्षा नाही आहे. पण देवाने मला खरंच घेण्यात नाही तर देण्यात ठेवा की मी किती मोठी झाली तरी माझं तसंच राहणार. जशी मी आज आहे तशीच मी तशी राहणार. कारण मला हे नाही आहे काय बोलतात गर्व नाही आहे. मला फक्त एक गर्व असणार आहे की तो गर्व तर सगळ्यांना असतो. पण जेव्हा माझ्याकडे माझी परिस्थिती माझी परिस्थिती आहे चांगली पण अजून देवाच्या कृपेने माझे अजून चांगलं झालं ना तरीही माझा ॲटिट्यूड तसा नसणार. जो आत्ता आहे तसाच तुम्हाला भेटणार. आणि तुम्ही कधीही मला तुम्ही सांगितलात की माझा प्रॉब्लेम आहे जर मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते तर मी करणार. असं सगळं आहे. तर श्री स्वामी समर्थ. आणि माझा बिझनेस छान चाललेला आहे समर्थांच्या आशीर्वादाने. मग आपण भेटूया आता. तर आठवड्यातून 3 नाही तर 2 ब्लॉग तर मी नक्कीच टाकेन. जर मला रोज टाकायला भेटलं तर मी टाकेन. पण नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजपासून आपण भेटणार आहोत. त्याच्यामध्ये परत जर एखाद्या वेळेस ब्रेक पण होऊ शकतो कारण की त्याला आता क्लास शोधायचा आहे. 12वी आहे. हा सगळा शेड्यूल आहे. त्याच्यामध्ये माझा व्हिडिओ आठवड्यातून 1 व्हिडिओ तरी मी नक्की टाकेन. तर मग भेटूया आपण. मला पण यायचं. तर भेटूया मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. शेअर सोबत. बाय.